प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 28 जुलैच्या महा एपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता संघटनेच्या काही बाया आता कोळी कुटुंबांच्या घरी आलेल्या असतात। आता त्या मुक्ताला बोलावून घेतात आणि मुक्तावर त्यांची पूर्ण धाव असते। आता मुक्ता आता जशी आली तशीच आता मुक्ताच्या तोंडाला काळं लावण्यासाठी एक बाई समोर येते। तेव्हा आता इंद्रा तिचा हात धरते आणि तिला थोडं मागे करते आणि तिला म्हणते की हे तू काय करत आहे म्हणून। तेव्हा आता ती बाई आता मुक्ताकडे बघून म्हणते की सावनीचं लग्न मोडताना तुला लाज नाही वाटली का। तेव्हा आता समोर इंद्रा येत त्या बाईला म्हणते की या बाईने माझ्या मुलासोबत वाईट केलेलं आहे आणि माझ्या मुलासोबत इनी आपलं लग्न तोडलेलं होतं, तेव्हा ते नाही दिसलं का तुम्हाला, असं म्हणून आता चांगलंच आता त्या बाईचं आता इंद्राने तोंड चूप केलेलं असते। पुन्हा इंद्रा आता म्हणते की मुक्ता हे कधीच कोणाचं वाईट करू शकत नाही आणि कधीच तिने कोणाचं वाईटसुद्धा केलेलं नाही आहे आणि तिने नेहमी सगळ्यांचं चांगलंच केलेलं आहे आणि यानंतरही ती सगळ्यांचं चांगलंच करणार हे सुद्धा मी सांगते आणि ती या घरातली थोरली सून आहे आणि तिच्यावर कोणीही तिला कोणीही काही म्हणायचं नाही, असं इंद्राने आता चांगलंच खटकवून त्या बाईला सांगितलेलं असते। आता इकडे त्या बाईची चांगलीच आता खरटपट्टी म्हणजे चांगल्या शब्दात इंद्राने काढलेली असते। आता इकडे आता काही संघटनेच्या बायांना आता इंद्रा म्हणते, आता त्यांना म्हणते की यानंतर मुक्ताच्या विषयी एकही शब्द कोणी काहीही बोलणार नाही, चला निघा इथून। म्हणजेच आता चांगल्या भाषेत आता इंद्राने त्या सगळ्या बायांची आता आपल्या घरामधून हाकलपट्टी केलेली असते। आता हे सर्व काही मुक्ता आणि पूर्ण तिथे असलेला परिवार सर्व काही बघतच असते। आता मित्रांनो आता येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय घडणार, आता इंद्राने मुक्ताची बाजू घेऊन आपली सून होण्याचा अधिकार पूर्णपणे सगळ्या बायकांसमोर आणि घरच्यांसमोर तिला दिलेला आहे आणि तिची पुन्हा बाजूसुद्धा घेतलेली आहे। आता या येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय घडतं हे पाहणं तर रंजकच असणार आहे। तर बघत राहा प्रेमाची गोष्ट आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। थँक्यू।